नमस्कार. आपण आता आपल्या कार्यक्रमाला या सुरुवात करूया. काही तांत्रिक कारणामुळं थोडासा उशीर झाला होता. त्याच्यामध्ये ते लॉग इनचा जरा प्रॉब्लेम झाला होता. पण आपण आता या कार्यक्रमाला सुरुवात करूया की 12वी नंतर संरक्षण दलातल्या संधी. अधिकारी म्हणून जायचं असेल तर काय करायचं? एक जस्ट मला टेस्ट बघायची आहे, बरोबर येते का? दिसते बरोबर? तर 12वी नंतर संरक्षण दलात जाण्यासाठी येतं, तर याच्यावर आपण आता फोकस करूया. सगळ्यात पहिला भाग ते म्हणजे 12वी नंतर लगेच असं जाता येत नाही. त्याच्यासाठी आपण याच्या आधीच्या व्याख्यानमालेमध्ये जो भाग बघितला होता, फेसबुकवर आजही तो आहे उपलब्ध, तुम्ही बघू शकता की एनडीएची परीक्षा देता येते. परंतु ते आपण याच्या आधीच्या व्याख्यानात बघितले. आता आपण जे बघणार आहे ते म्हणजे 12वी नंतर टप्प्याटप्प्याने करायच्या गोष्टी. तर सगळ्यात पहिलं, आजचा जो माहिती सत्र आहे हे 12वी नंतरचे जे करिअर करायचे हे मुलांसाठी आणि मुलींसाठी दोघांसाठी सुद्धा आहे. याच्या आधी आपण बघितलं होतं एनडीए मध्ये केवळ मुलांनाच प्रवेश दिला जातो, मुलींना दिला जात नाही. पण इथं मात्र दोन्ही भाग आहेत. आपण आता ज्या परीक्षेची माहिती घेणार आहे तिचं नाव आहे कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस, सीडीएस या नावाने ही परीक्षा ही ओळखली जाते. आता एक मिनिट, जरा चाचणी बरोबर येते का बघतो. एकच मिनिट, थोडस आपल्याला जरा थांबायला लागेल. अधिकारी म्हणून हा, चाचणीमध्ये बरोबर आहे. काय झालंय, आज आपण जरा वेगळं तंत्रज्ञान वापरलेलं होतं, तर त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला होता. चलो, आपण आपल्या मुद्द्याला सुरुवात करूया. 12वी नंतर संरक्षण दलात जर जायचं असेल तर त्याच्यासाठी सीडीएस म्हणजे कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस या नावाची परीक्षा असते. ही परीक्षा तुम्ही ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला असताना किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लगेच अशी देऊ शकता. आणि त्याच्यामुळं आपल्या हातामध्ये 12वी नंतर 3 किंवा 4 वर्ष उपलब्ध आहेत. लक्षात घ्या, 3 किंवा 4 वर्ष, याचा अर्थ असा नाही की एखादं वर्ष नापास झालं तर 1 वर्ष आहे. जे लोक इंजिनिअरिंग करतात त्यांच्यासाठी 4 वर्षाचा कार्यक्रम आहे, आणि जे सायन्स, कॉमर्स, आर्ट्स प्लेन म्हणजे बीएससी, बीकॉम, बीए करतात त्यांच्यासाठी 3 वर्ष आहे. तर त्यामुळं 3 किंवा 4 वर्षाचा अवधी आहे. तर ह्याच्यात आपल्याला काय काय करायला लागतं, तर याच्या आधीच्या व्याख्यानात ज्याप्रमाणे आपण बघितलं त्याप्रमाणे आता आपण करणार आहे ते म्हणजे या परीक्षेचं स्वरूप बघणार आहे. मुळामध्ये ही कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस सीडीएस नावाची परीक्षा आहे. ही मुळात 4 परीक्षांचा समुदाय आहे. याच्यामध्ये पहिली परीक्षा जी असते तिचं नाव आहे एअरफोर्स अकॅडमी, AFA. दुसरं आहे त्याचं नाव आहे नेव्हल अकॅडमी, NA. तिसरी परीक्षा आहे तिचं नाव आहे IMA, इंडियन मिलिटरी अकॅडमी. आणि चौथी परीक्षा आहे तिचं नाव आहे OTA म्हणजे ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी. अशा एकूण 4 परीक्षा या ठिकाणी आपल्याला बघायच्या. आता परीक्षेचं स्वरूप सांगतो कसं असतं, की पहिली परीक्षा जी असते ती असते थिअरी परीक्षा, म्हणजे ज्याला आपण रिटन टेस्ट म्हणतो. ही UPSC द्वारे घेतली जाते. ही परीक्षा जे लोक कट ऑफच्या वर जातात म्हणजेच उत्तीर्ण होतात, ऍक्च्युली उत्तीर्ण हा शब्द जरा चुकीचा आहे, कट ऑफ पेक्षा जास्ती मार्क मिळवतात, त्यांना SSB इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जातं. आणि SSB मध्ये आणि तुमचा स्कोर याच्यामध्ये जे लोक टॉप करतात अशांना मेडिकल टेस्टसाठी बोलवलं जातं. मेडिकल टेस्ट जे लोक पास होतात त्यांना संरक्षण दलामध्ये प्रवेश मिळतो. तर ही मूळ टप्पे आहेत. हे जर सामान्यतः बघायचं झालं तर हे 3 टप्पे हे आपल्याला इथं अशा रीतीने बघता येतील. मी परत एकदा रिवाइज करतोय सगळा भाग. पहिला भाग आहे रिटन म्हणजे लेखी परीक्षा म्हणजेच थिअरी परीक्षा, ही UPSC द्वारे घेतली जाते. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू म्हणजे SSB इंटरव्ह्यू आहे, सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड SSB,
त्याद्वारे हा इंटरव्ह्यू घेतला जातो. आणि तिसरा टप्पा असतो म्हणजे मेडिकल. आता लक्षात घ्या की तुम्ही परीक्षेत कितीही उत्तीर्ण चांगल्या मार्कांनी झालात आणि मेडिकलमध्ये जर तुम्ही क्वालिफाय झाला नाहीत, तर लक्षात ठेवा, मेडिकलमध्ये जर डिस्क्वालिफाय झालात, उत्तीर्ण झाला नाहीत, त्यांच्या स्टँडर्ड प्रमाणे जर नसेल, तर अशा वेळेला सिलेक्शन होत नाही. म्हणून पहिला सल्ला परत एकदा तोच असणार आहे की ह्या परीक्षेची सिद्धता सुरू करायची आधी प्रोफेशनल या संरक्षण दलातले जे डॉक्टर असतात त्यांच्याकडून आपली वैद्यकीय चाचणी, मेडिकल एक्झामिनेशन करून घ्यावी. त्यांनी जर ग्रीन सिग्नल दिला तर आपल्याला पुढे जायला हरकत नाही. असंख्य बारीक बारीक गोष्टी असतात, आपल्याला माहित नसतं. उदाहरणार्थ सावधान पोझिशनला उभं राहिलं म्हणजे दोन्ही टाचा तुमच्या टेकलेल्या आहेत आणि 45 अंशाचा कोन आहे पायामध्ये, ह्या पोझिशनला उभं राहिलं तर गुडघे टेकायला नको एकमेकांना. जर एकमेकांना गुडघे करत असतील तर त्याच्यामध्ये सिलेक्शनमध्ये प्रॉब्लेम असतो. त्याच्यानंतर डोळ्याची तपासणी असते, कलर ब्लाइंडनेस असतो, काही जणांना थोडासा कलर ब्लाइंडनेस, रंगांधळेपणा असतो. किती जणांना माहीतच नसतं की आपल्याला रंगांधळेपणा आहे. जनरली लाईफमध्ये काही गोष्टी कळत नाहीत, पण त्या मेडिकल टेस्टमध्ये गेल्यावर ह्या गोष्टी कळतात. तर त्यामुळं एक रेकमेंडेशन असतं की ह्या मेडिकल टेस्ट आधी करून घ्याव्यात आणि मग परीक्षेची तयारी चालू करावी. आता लक्षात घ्या, तुमची 12वीची परीक्षा झालेली आहे आणि तुमच्या हातात 3 वर्ष आहेत. ही अतिशय सुंदर संधी आहे, ती म्हणजे तुम्हाला एनसीसी जॉईन करायची. तुम्ही अशा महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे की जिथं एनसीसीची सुविधा आहे. जर नसेल तर एनसीसीच्या ऑफिसमध्ये जाऊन विचारायचं की मला असं असं आहे की माझ्या महाविद्यालयामध्ये एनसीसीची सुविधा नाही, तर मला एनसीसी जॉईन करायचं असेल तर कुठं करता येतं. तसंही करता येतं तुम्हाला. एनसीसी ही मी अत्यंत महत्वाची ह्या ठिकाणी सांगणार आहे. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला जर सी सर्टिफिकेट असेल एनसीसीचं आणि तेही प्रथम वर्गाने फर्स्ट क्लासमध्ये तुम्ही जर झाला असाल, तर मगाशी जे सांगितलं ह्या परीक्षेची जी रिटर्न टेस्ट असते, लेखी परीक्षा, ती लेखी परीक्षा तुमची स्किप होते. लेखी परीक्षा न देता तुम्ही डायरेक्टली एसएसबी इंटरव्ह्यूला क्वालिफाय होता आणि त्यामुळं आपल्याला एनसीसी वरती लक्ष हे आवश्यक आहे. जर नसेल झालात तुम्ही एनसीसी तरी फरक पडत नाही. फक्त काय होतं की आपल्याला मग रिटर्न टेस्ट द्यावी लागते आणि एनसीसी ही ॲडिशनल गोष्ट आहे. शेवटी तुम्हाला डिफेन्स सर्व्हिसमध्ये जायचंय, एनसीसी मध्ये ह्याच तर सगळ्या गोष्टीची सवय असते, प्रॅक्टिस करून घेतात आणि आपण टफ बनतो. आणि म्हणून मी तुम्हाला पहिला सल्ला देईन की शक्य असल्यास एनसीसी ही जॉईन करा, प्रायोरिटी द्या. नसेल तर परत दुसरा सल्ला, तो म्हणजे प्रोफेशनल जे रजिस्टर्ड ट्रेकिंग ग्रुप्स आहेत त्यांच्यातर्फे ट्रेकिंगचं हे जॉईन करायचं. काही माउंटेनिअरिंग क्लब आहेत, रजिस्टर्ड माउंटेनिअरिंग क्लब आहेत, त्यांच्याकडे कोर्सेस असतात. बेसिकचा कोर्स असतो माउंटेनिअरिंगचा, वरच्या लेवलचे कोर्स असतात, तर हे पण करून घ्या. जेवढ्या या गोष्टी कराल ह्या तुमच्या ॲडिशनल कॅरेक्टरिस्टिक म्हणून गणल्या जातात. आता याच्यानंतर आपण पुढच्या मुद्द्यावर जाणार आहोत. तो मुद्दा म्हणजे लेखी परीक्षेचं स्वरूप काय. आता लक्षात घ्या, पहिल्या ज्या 2 परीक्षा आहेत म्हणजे एअरफोर्स अकॅडमी, मी सिक्वेन्स परत एकदा सांगतो. एअरफोर्स अकॅडमी, नेव्हल अकॅडमी, IMA म्हणजे इंडियन मिलिटरी अकॅडमी आणि OTA. आता यातल्या पहिल्या ज्या 2 परीक्षा आहेत त्या म्हणजे एअरफोर्स अकॅडमी आणि नेव्हल अकॅडमी, या दोन्ही परीक्षा केवळ आणि केवळ जे अभियंते आहेत म्हणजे इंजिनिअरिंगची परीक्षा दिलेले आहेत तेच इथे जाऊ शकतात. म्हणजे याचा अर्थ एक क्लिअर आहे की 11वी अधिक 12वी म्हणजे 11वी 12वी या 2 वर्षात तुम्ही सायन्स घेतलेलं असलं पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंगला गेलेले असला पाहिजे. त्यात इंजिनिअरिंग कोणते, तर जे फंडामेंटल इंजिनिअरिंग येतात त्यातलेच इंजिनिअरिंगचे कोर्सेस हे तुम्ही घेतलेले असले पाहिजेत. डिप्लोमा मार्गे गेला असाल तरी हरकत नाही, पण इथं डिप्लोमाला लास्ट इयरचा फर्स्ट क्लास हा महत्वाचा ठरतो, कारण नाहीतर वयामध्ये प्रॉब्लेम येतो. तुम्हाला माहिती असेल तर डिप्लोमाला लास्ट इयर म्हणजे तुमचा जर ओव्हरऑल फर्स्ट क्लास असेल तर तुम्हाला इंजिनिअरिंगचं 1 वर्ष स्किप करता येतं. म्हणजे टोटल 10+2 जो पॅटर्न आहे त्याच्यामध्ये 4 वर्ष ऍड केली म्हणजे 2 अधिक 4 6 वर्षात तुमचं इंजिनिअरिंग होतं. व्हाया डिप्लोमा गेलात तरी सुद्धा जर तुम्हाला फर्स्ट क्लास असेल तर इंजिनिअरिंग 4 वर्षाचं 3 वर्षात करता येतं म्हणजे 6 वर्षच लागतात. तर या रीतीने तुम्हाला इंजिनिअरिंग हे आवश्यक आहे पहिल्या 2 परीक्षांसाठी, एअरफोर्स अकॅडमी आणि नेव्हल अकॅडमी. तिसरी परीक्षा आहे त्याच्यासाठी इंजिनिअरिंग आवश्यक नाही, ती म्हणजे IMA इंडियन मिलिटरी अकॅडमी. पण ह्या तिन्ही परीक्षांचा जो पेपर आहे हा साधारणतः सारखाच आहे.
पॅटर्न नीट समजून घ्या. 3 पेपर आपल्याला द्यायचे. पहिला जो पेपर आहे तो मॅथमॅटिक्स, 100 मार्काचा गणिताचा पेपर आहे. ह्या तिन्ही परीक्षांसाठी एअरफोर्स अकॅडमी, नेव्हल अकॅडमी आणि IMA इंडियन मिलिटरी अकॅडमी 100 मार्काचं गणित. ह्यानंतर 100 मार्काचं इंग्लिश आणि मग 100 मार्काचा जनरल स्टडी, असा 300 मार्क आहेत. मी रिवाइज करतोय. 100 मार्क गणित, 100 मार्क इंग्लिश आणि 100 मार्क जनरल स्टडी, असा 300 गुणांचा हा पेपर आहे. आता पहिल्या 2 परीक्षांसाठी केवळ इंजिनियर असू शकतात, किंवा जर तुम्ही BSc केलं असेल तर BSc करतानाची अट असते ती म्हणजे फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स घेऊन तुमची BSc असली पाहिजे. म्हणजे इथं सुद्धा हाच मुद्दा परत लागू होतो की सायन्स फील्ड आणि त्यात फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स, म्हणजे 12वी नंतर जर तुम्ही BSc ला गेलात तर केमिस्ट्री, बॉटनी, झुऑलॉजी वगैरे अशी कॉम्बिनेशन जरी किती सुंदर दिसली तरी ती घ्यायची नाहीत. यापेक्षा तुम्हाला फिजिक्स, मॅथमॅटिक्स जिथं शेवटपर्यंत राहील असं कॉम्बिनेशन हे आपल्याला घेणं इथं आवश्यक आहे, जर एअरफोर्स अकॅडमी आणि नेव्हल अकॅडमीमध्ये प्रवेश मिळवायचा असेल. यानंतर IMA साठी मात्र अशी कोणतीच अट नाहीये. इंडियन मिलिटरी अकॅडमीसाठी अशी कोणती अट नाही, पण IMAच्या पेपरमध्ये सुद्धा गणिताचा पेपर हा आहे. म्हणजे तुम्हाला गणिताचा अभ्यास हा करावाच लागतो. आता तिसरी परीक्षा, चौथी जी परीक्षा आहे OTA, ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, ह्याच्यात मात्र थोडासा फरक आहे. ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये मॅथमॅटिक्सचा पेपर नाहीये. इथं जनरल स्टडी आणि इंग्लिश, 100 मार्क जनरल स्टडी, 100 मार्क इंग्लिश, असा 200 मार्काचा पेपर आहे. OTA ची परीक्षा मुलींना पण देता येते. पहिल्या 3 परीक्षांमध्ये मुली नाही आहेत, पण चौथ्या परीक्षेत OTA ही मुलींसाठी आणि मुलांसाठी दोघांसाठी पण आहे. आणि त्याच्यामुळं जर तुम्ही OTA ची तयारी करत असाल तर लक्षात ठेवा की गणिताची तयारी करायची गरज नाहीये. बऱ्याच मुलांना, मला कल्पना आहे की बऱ्याच मुलांना इंग्लिश आणि गणित हे शाळेत असताना शत्रू क्रमांक 1, शत्रू क्रमांक 2 असे विषय वाटतात. प्रत्यक्षामध्ये ते तसे नसतात. पण काही जणांना असं वाटतं, विशेषतः मला तर खूप मोठा डाऊट आहे की गणितापेक्षा गणिताच्या शिक्षकांची भीती वाटते की काय काही जणांना, माहित नाही. पण खरं सांगायचं तर गणित हा खूप सोपा विषय. तुम्ही त्या पद्धतीमध्ये जर नीट मुळापासून समजून घेतलं तर गणित हा चांगला विषय. पण नसेल भीती, समजा नसेल तुम्हाला जमत तर हरकत नाही. OTA परीक्षेमध्ये गणिताची आवश्यकता प्रत्यक्षात नाही. म्हणजे 2च पेपर आपल्याला द्यायचे, जनरल स्टडी आणि इंग्लिश. आता आपण बघायचंय की ह्याचं स्वरूप नक्की काय असतं. पहिला भाग येतो तो म्हणजे जनरल स्टडीचा. हा जनरल शब्द हा भीतीदायक वाटतो. ह्याचं कारण तुम्हाला सांगतो की इंग्लिशमध्ये हा शब्द कशा अर्थाने वापरतात माहित नाही. दुर्दैवाने ज्यांना कोणाला शस्त्रक्रियेला सामोरं जावं लागलं असेल त्यांना माहिती असेल तर जो काही ॲनेस्थेशिया देतात त्याच्यात लोकल ॲनेस्थेशिया आणि जनरल ॲनेस्थेशिया असा काहीतरी प्रकार असतो. जनरल ॲनेस्थेशिया म्हणजे पुरा झोपवून टाकायचा. गझनीचा मोहम्मद हा भारतावर चालून आला होता. आपल्याला माहिती आहे प्रख्यात सोमनाथचं मंदिर त्यांनी लुटलं होतं. ज्यावेळेला सोमनाथवरती त्यांनी आक्रमण केलं त्यावेळेला तिकडच्या लोकांनी फार कडवा प्रतिकार केला होता आणि मग त्यामुळे तो क्रोधित झाला. आणि मग जेव्हा सोमनाथ जिंकलं तेव्हा त्यांनी ऑर्डर दिली. इंग्लिशमधून असं लिहिलेलं आहे, ही ऑर्डर्ड जनरल स्लॉटर ऑफ द पीपल ऑफ सोमनाथ. जनरल स्लॉटर याचा अर्थ लक्षात घ्या, सगळ्यांना मारून टाकायचं. त्यामुळं म्हटलं मी जनरल शब्दाची मला कधी कधी भीती वाटते. आणि मग इथं जनरल स्टडी हा प्रकार पण असाच आहे की तो प्रश्न कसा विचारला जाईल हे माहित नाही. तुम्हाला स्पेसिफिक स्टडी दिला तर खूप चांगलं आहे. मला माहिती आहे की मला सिकंदर भारतावर चालून आला ह्याच प्रकरणाचा अभ्यास करायचा, किंवा मला आर्ट अँड आर्किटेक्चर म्हणजे जे काही स्थापत्य कलेचा वगैरे कला स्थापत्य केला सगळ्याचा जो अभ्यास करायचा आहे तर तो विथ स्पेसिफिक टेम्पल करायचा, हे मला माहिती आहे, मी त्याप्रमाणे तयारी करणार आहे. परंतु इथं मात्र असं नसतं. इथं काहीही प्रश्न विचारतात. एक प्रश्न बघितल्यानंतर मला प्रश्न पडला की हा प्रश्न हा नक्की कशासाठी विचारलाय. कधी कधी वाटतं असं. म्हणजे बृहदेश्वर नावाचं एक अतिशय सुंदर मंदिर आहे. तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही युट्यूबला सर्च करा, तुम्हाला मिळेल बघायला. तामिळनाडूमध्ये तंजावर नावाची जागा आहे. तर ह्या ठिकाणी हे मंदिर आहे. अनेक खासियत, चांगल्या चांगल्या गोष्टी या मंदिराच्या बाबतीत आहेत. उदाहरणार्थ हे मंदिर विविध राजे लोकांनी मोठं मोठं केलेलं आहे, वाढवलेलं आहे. इथं बऱ्याच गोष्टी ऍड झालेल्या आहेत. याच्यावरती चोल राजे होते,
त्याच्यानंतर नायक होते विजयनगरच्या एम्पायरच्या काळात, आणि सगळ्यात महत्वाचं शेवटच्या टप्प्यामध्ये मराठ्यांचं राज्य पण इथं होतं, आणि प्रत्येक राज्यकर्त्याने हे मंदिर वाढवायला हातभार लावलेला आहे. ह्याचा जो दगडी विमान म्हणजे तो जो आपलं शिखर असतं, हे शिखर हे जगातल्या अतिशय उंच असं मानवनिर्मित शिखरांपैकी एक शिखर आहे. अशा कितीतरी गोष्टी इथल्या आहेत. हे शंकराचं मंदिर आहे. ठीक आहे. आता मी ही महत्वाची माहिती एखाद्या मंदिराबद्दल जेवढी द्यायला पाहिजे लेक्चरमध्ये तेवढी देतो. परंतु 2016 साली ह्या परीक्षेत प्रश्न काय विचारला होता, तर बृहदेश्वर मंदिरात जी शंकराची पिंड आहे ती पुढीलपैकी कुठच्या प्रकारची पिंड आहे. मला नक्की प्रश्नकर्त्याचा पिंड कळला नाही. बाबा रे, तुम्हाला सैन्य दलात अधिकारी नेमायचा का मंदिराचा पुजारी नेमायचा? मलाही कल्पना नाही. मी बृहदेश्वर मंदिर बघून आलेलो आहे, शंकराच्या पिंडीचं भव्य दिव्य पिंडीचं दर्शन घेतलंय. पण शंकराच्या पिंडीचे प्रकार असतात आणि सीडीएसच्या परीक्षेत हा प्रकार विचारला जाईल ही कल्पना नाही. पण आर्ट अँड कल्चर या नावाखाली असे बरेचसे प्रश्न विचारले जातात म्हणून म्हटलं. पण असे काही निवडक प्रश्न बाजूला काढून टाकायचे आणि महत्वाच्या प्रश्नावरती फोकस करायचं. आता जनरल स्टडीमध्ये नक्की काय काय असतं, तर याच्यामध्ये इतिहास, भूगोल, त्याच्यानंतर जनरल म्हणजे जे 10 सब्जेक्ट असतात ते आहेत. इतिहास, भारताचा स्वातंत्र्य लढा, 2 वेगवेगळे पेपर धरतात. त्याच्यानंतर भूगोल, अर्थशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, त्याच्यानंतर पर्यावरणशास्त्र. यानंतर महत्वाचा विषय येतो तो म्हणजे राज्यशास्त्र किंवा त्याला आपण म्हणतो इंडियन पॉलिटी. आणि याच्यानंतर शेवटचा महत्वाचा विषय आमच्या दृष्टीने असतो तो म्हणजे करंट अफेअर्स. तर ह्या सगळ्या गोष्टीचा समावेश हा या जनरल स्टडीच्या पेपरमध्ये येतो, जो 100 मार्काचा पेपर असतो. आता ह्या 100 मार्कानंतर आपल्याला पुढे जायचंय तो म्हणजे इंग्लिशचा पेपर. इंग्लिशचा पेपर हा परत एनडीएचा जो इंग्लिशचा पेपर असतो 200 मार्काचा, त्याप्रमाणेच इथं असतो. त्याच्यामध्ये हे सगळे पेपर हे ऑब्जेक्टिव्ह स्टाईल असतात. ऑब्जेक्टिव्ह स्टाईल म्हणजे बहुपर्यायी प्रश्न हे सिलेक्ट करायचे असतात. या इंग्लिशच्या पेपरमध्ये स्पॉटिंग द एरर म्हणजे चुका शोधायच्या. त्याच्यानंतर समानार्थी शब्द, व्होकॅब्युलरी तुमची किती आहे, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द. त्याच्यानंतर हा जो काही भाग येतो सगळा की तुमचं शब्द भांडार, की पुढीलपैकी ह्या 4 शब्दाला मिळून, से फॉर एक्झाम्पल मी शब्द वापरलाय क्वार्टर ऑफ द सेंचुरी, तर क्वार्टर ऑफ द सेंचुरीच्या ऐवजी एकच शब्द तुम्ही काय वापराल पुढीलपैकी. आणि मग अशा पद्धतीचे प्रश्न असतात. इंग्लिश सोपं आहे. अभ्यास करण्यासाठी सांगतो, रेन अँड मार्टिन या नावाचं एक लेखक आहेत, यांचं पुस्तक घ्यायचं. रेन अँड मार्टिन मध्ये रेनचं स्पेलिंग डब्ल्यू पासून सुरू होतं, आर पासून नाही. तर ते रेन अँड मार्टिनच्या पुस्तकातून आपल्याला ही तयारी करता येते. त्याच्यानंतर लॉंग पॅसेजेस, शॉर्ट पॅसेजेस या पद्धतीचे पॅसेजेस असतात आणि मग त्याच्यावर प्रश्न. हा आपल्याला आवडता भाग असतो. इस्पेशली मी ज्या वेळेला शाळेत होतो त्यावेळेला आम्हाला सगळ्या पेपरमध्ये एकच प्रश्न 8 मार्काला, मला अजून आठवते की 8 मार्काला एकच प्रश्न असा असायचा की कॉम्प्रिहेन्शन, पॅसेज दिलेला असायचा आणि त्याच्यावर आधारित प्रश्न. परंतु इथं मात्र तुम्हाला असे भरपूर पॅसेजेस मिळतील, छोटे मोठे सगळ्या प्रकारचे. हे 100 मार्काचं इंग्लिश आहे. आपल्याला लक्षात ठेवायचंय की इंग्लिश, गणित आणि जनरल स्टडी या तिघांचा अभ्यास करायचा आहे. आता परीक्षा, या परीक्षेसाठी अप्लाय कुठं करायचं, वेबसाईटचं नाव सांगतोय. ही सरकारी वेबसाईट आहे. सगळी माहिती त्याच्यात असते. थोडंसं इकडे तिकडे शोधल्याशिवाय मात्र काही सापडत नाही, थोडी शोधाशोध करावी लागेल. upsc.gov.in मी वेबसाईटचं नाव, संकेतस्थळाचं नाव परत एकदा सांगतोय, upsc.gov.in. तर ह्या संकेतस्थळावरती दरवर्षीचं टाइम टेबल येतं. आता या सीडीएसच्या ज्या परीक्षा आहेत या वर्षातून 2दा होतात. पहिली परीक्षा वर्षातली ही एप्रिल किंवा मे महिन्यात असते आणि दुसरी परीक्षा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात असते. अशा 2 परीक्षा होतात. प्रत्येक परीक्षा आहे तोच पॅटर्न, फक्त 1 and 2 या नावाने येतात. प्रत्येक वर्षीचं टाइम टेबल आदल्या वर्षी आलेलं असतं. म्हणजे 2021चं टाइम टेबल हे तुम्हाला वर्ष सुरू होताना तुम्हाला हे टाइम टेबल त्याच्या आधीच टाइम टेबल मिळणार आहे. त्याच्यामध्ये ह्याचे परीक्षेचा दिनांक, त्याच्यानंतर त्याला तुम्ही अप्लाय किती ते किती तारखेपर्यंत करायचं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत असतात. एकदा तुम्ही हे सगळं केलं
म्हणजे टाइम टेबल डाउनलोड करून ठेवा. तुम्हाला डेट माहिती आहेत, कधी अप्लाय करायचं, किती रेंजमध्ये अप्लाय करायचं, सगळं ऑनलाईन आहे. upsc.gov.in या संकेतस्थळावर आहे. इव्हन तुमचं त्याला एक्झाम कार्ड, आपण त्याला हॉल तिकीट म्हणतो, हे पण तुम्हाला ऑनलाईनच मिळतं. पैसे भरायचे असतात, हे पण ऑनलाईनच आहेत. तर त्यामुळे तुम्हाला याच्यावर काही जास्ती टेन्शन घ्यायची गरज नाही. आता दुसरा महत्वाचा भाग असतो, या वर्षातून 2दा होणाऱ्या परीक्षा, यांची एज लिमिट मात्र कमी आहे. म्हणजे ओटीए जी आहे, हिचं एज लिमिट सगळ्यात जास्ती आहे, वयाच्या 25व्या वर्षापर्यंत. आणि मग उलट जायचं, एक एक वर्ष कमी करत जायचं प्रत्येक परीक्षेच्या एज लिमिटमध्ये. पण यासाठी मी परत एकदा सांगतो, परत तेच संकेतस्थळ बघायचं, upsc.gov.in हेच संकेतस्थळ बघा. ह्याच संकेतस्थळावर तुम्हाला ह्याची एज लिमिट्स वगैरे सगळं बघायला मिळेल. आता आपण बघणार आहे ते म्हणजे ह्या परीक्षेची तयारी कशी करायची. आता त्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे, मी फक्त लेखी परीक्षेचं आधी सांगतोय. लेखी परीक्षेसाठी तुम्हाला मॅथमॅटिक्स असेल तर वेगळा क्लास लावणं आहे. मार्केटमध्ये पुस्तकं चांगल्या पद्धतीत आहेत. मी मागच्या व्याख्यानात सांगितलेलीच नावं सांगतोय, की अरिहंत पब्लिकेशन, मॅग्रो हिल पब्लिकेशन, अशा काही पब्लिकेशनची, स्पेक्ट्रम पब्लिकेशन, अशा काही पब्लिकेशनची पुस्तकं ती यांच्यासाठी आहेत. अर्थात ही पुस्तकं ही गाईडलाईन म्हणून वापरायची आहेत. काही काही पुस्तकं तर अशी येतात. आता मध्ये एक थोडासा इश्यू झाला होता, की आमच्या क्लासमध्ये असणाऱ्या एका विद्यार्थ्याचं म्हणणं होतं की सर, तुम्ही इतिहास फार जास्ती शिकवताय. प्रत्यक्षामध्ये हे पुस्तक त्याने एक एक्स्ट्रा झेड पब्लिकेशनचं पुस्तक आणून दाखवलं, याच्यामध्ये फक्त 4 पानात इतिहास संपवलेला आहे. मी बघितलं तर मला आदरा बसला. पहिल्या पानावर मोहेंजोदाडोला सुरुवात केली आहे, म्हणजे सिंधू संस्कृतीला, आणि 4थ्या पानाच्या शेवटी ब्रिटिश भारतातून पळून गेले, भारताचे तुकडे करून. 4 पानामध्ये सगळं, म्हणजे ही फक्त समरी होती. ही 4 पानं वाचून तुम्ही जर समजलात की माझा सगळा इतिहासाचा अभ्यास झाला, तर हे चुकीचं आहे. त्याला म्हटलं एक सोपं काम करायचं, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर, गेल्या वर्षीचे जुन्या वर्षांचे पेपर काढून बघायचे. कुठं मिळतात? upsc.gov.in याच्यावरून हे पेपर काढून बघायचे. त्याच्यात जर सगळ्या प्रश्नांची उत्तरं ह्या 4 पानात असतील तर तुला काहीच करायची गरज नाही. 4 पानं नीट पाठ करून झालं काम. तर तसं आहे. त्यामुळं ही जी पब्लिकेशन वेगवेगळी आहेत, तर त्यांनी दिलेल्या जे काही भाग आहेत, तर तो टॉपिक बघायला हरकत नाही. म्हणजे काय होतं, जसं मगाशी सांगितलं की गझनीचा मोहम्मद, तर गझनीचा मोहम्मद, मग त्यांनी केलेल्या त्या 17 स्वाऱ्या, त्यात पहिली स्वारी कुणावर केली, दुसरी स्वारी कुणावर केली, मग हे फक्त तुम्ही त्याच्यात पुस्तकात बघायचं की त्याच्यात 17 स्वाऱ्या मिळाल्या, पण तुमची तुम्ही माहिती गोळा करून ठेवायची. जर आपण बघितलं की स्थापत्य कला, तर मग नक्की स्थापत्य कला ही काय आहे? भारतामध्ये परदेशी स्थापत्यकलेचं मिश्रण झालेलं आहे का? झालं असल्यास कसं झालं? आणि मग त्याच्यावर तुमचं स्वतःचंही मत देता आलं पाहिजे. लक्षात घ्या, फक्त परीक्षेत म्हणजे पुस्तकात वाचलेलंच नाही, तर स्वतःची पण मतं त्याच्यामध्ये तुम्हाला देता आली पाहिजेत. आणि मग ह्या पद्धतीमध्ये तुम्हाला सगळा अभ्यास हा करायचा. आता हे सगळं करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पुस्तकं आहेत, रेफरन्स बुक्स आहेत वेगवेगळी. फॉर एक्झाम्पल, इतिहासाचा अभ्यास करायला R.C. मुजुमदार नावाचे लेखक आहेत. त्या R.C. मुजुमदारांचं पुस्तक हे इतिहासाचा अभ्यास करायला चांगलं आहे. दुसरं अतिशय चांगलं पुस्तक, मी इतिहासाच्या अभ्यासाच्या वेळेला नेहमी सांगतो की लेखकांचे 2 गट आहेत. पहिला जो गट आहे तो म्हणजे पाश्चात्य इतिहास, पाश्चात्य इतिहासकारांनी जो इतिहास लिहिलेला आहे तोच इतिहास वाचून त्याच्यावर आधारित स्वतःची पुस्तकं लिहिणारे. आणि दुसरा जो गट येतो तो म्हणजे राष्ट्रभावनेने प्रेरित होऊन आपल्या देशाचा इतिहास लिहिणारे. आणि मग ह्यामध्ये एक मोठं नाव मला घ्यावं लागतं, ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं. त्यांनी अतिशय सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे इनफॅक्ट इतिहासाचा अभ्यास करताना जी मरगळ येते, ही मरगळ दूर करून टाकणारं हे अतिशय सुंदर पुस्तक आहे. मराठीमध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे 6 सोनेरी पाने, आणि इंग्लिशमध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे 6 ग्लोरियस एपोक. हे सावरकर स्मारक.com या संकेतस्थळावर निःशुल्क उपलब्ध आहे. तर हे पुस्तक आपण अवश्य वाचा. हे पुस्तक वाचताना लक्षात येतं की इतिहासातून पॉझिटिव्ह गोष्टी किती आहेत आमच्या, आणि ब्रिटिश इतिहासकार मात्र ह्या पॉझिटिव्ह गोष्टी लपवून निगेटिव्ह गोष्टीच कशा हायलाईट करतात, अशा गोष्टी आहेत. एनिवे, तर तुम्ही या पद्धतीत दोन्ही बाजूंचा अभ्यास करत करत तुमचा स्वतःचा अभ्यास विकसित करणार आहे. त्यामुळे रेफरन्स बुकचा वापर हा अनिवार्य आहे. कॉन्स्टिट्यूशन, भारताची जी राज्यघटना आहे त्यातली काही कलमं
ही आपल्याला अभ्यासायची असतात. तर ही कोणती कलमं आहेत, काय आहेत, हे तुम्हाला त्या जे मॅन्युअल आपण घेतो त्या मॅन्युअलमधून मिळतं. त्याच्यानंतर दुसरा भाग आहे ते म्हणजे अ, आपण स्वतः केल्याशिवाय काही बोलायचं नाही. आणि त्याप्रमाणे आमची चॅनेल्स YouTubeवर आहेत. आज आपण ज्या चॅनेलवरून हे सगळं बघत आहात ते म्हणजे मान मराठी मनाचं. तर ह्याच नावाने YouTubeवर चॅनेल आहे. ह्या चॅनेलवर तुम्हाला प्लेलिस्ट बघायला मिळतील. त्याचबरोबर मी सावरकर IAS स्टडी सर्कलचा संचालक आहे. त्यामुळं सावरकर IAS स्टडी सर्कल हे जर YouTubeवर शोधलं तर त्याच्यावरही तुम्हाला भरपूर प्रमाणात व्हिडिओ लेक्चर्स बघायला मिळतील. आणि UPSC गुरु, UPSC मध्ये एक डॅश आहे, UPSC डॅश गुरु या नावाचं चॅनल आहे. याच्यावर पण आणखीन वेगवेगळी व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला बघायला मिळतील. ही 3 चॅनल आपली आहेत. याच्यावर तुम्हाला भरमसाठ व्हिडिओ लेक्चर्स बघायला मिळतील. त्यामुळे तुम्हाला स्वतंत्र असा क्लास लावायची गरज ही जनरल स्टडीसाठी लागणार नाही. लागलीच तर ती मॅथमॅटिक्ससाठी लागेल. कारण मॅथमॅटिक्सचे लेक्चर आपल्या ह्या संकेतस्थळावर तेवढ्या प्रमाणामध्ये नाहीच आहेत. आता याच्यामध्ये तुम्ही ही व्हिडिओ लेक्चर्स बघणार आणि त्याचबरोबर तिथं परीक्षा आहेत. त्या परीक्षा पण द्यायच्या. सगळ्यात महत्वाचं आहे ती म्हणजे परीक्षांची प्रॅक्टिस. तुम्ही कितीही अभ्यास केला, व्हिडिओ लेक्चर ऐकली, त्याच्यानंतर तुम्ही वाचन केलं, तरी सुद्धा परीक्षेला सामोरं जायची प्रॅक्टिस ही महत्वाची. बहुपर्यायी प्रश्नांच्या परीक्षा. आणि मग सावरकर आहे स्टडी सर्कल याच्यावरती ह्या परीक्षा आहेत, पेपर आहेत. नुसते पेपर नाहीत, त्या पेपर नंतर त्यांचे आन्सर कीज दिलेले आहेत. आणि यानंतर तिसरा प्रकार आहे ते म्हणजे त्यांचं विश्लेषण. सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे प्रश्नांचं विश्लेषण. तर हे विश्लेषण हे केलेलं आहे. आता हा भाग झाला थिअरीचा. SSB साठी काय करायचं? SSB साठी युट्यूबवरच वेगवेगळे व्हिडिओ आहेत, तुम्ही पण शोधून बघा. आपल्या चॅनेलवर नाहीये पण युट्यूबवर उपलब्ध आहेत. तर त्याची प्रॅक्टिस करा. शक्यतो असा सल्ला दिला जाईल की SSB साठी स्वतंत्र असा क्लास लावू नका. SSB इंटरव्ह्यू मध्ये काय काय होतं बघा. तो आपण जो म्हणतो तसा एका दिवसातला किंवा काही अर्ध्या पाऊण तासातला इंटरव्ह्यू हा प्रकार नसतो. हा 5 दिवसाचा इंटरव्ह्यूचा प्रकार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तिथं बोलावलं जातं सेंटरवर. जाताना सगळी डॉक्युमेंट्स त्यांनी जी लिस्टमध्ये दिलेली आहेत ती डॉक्युमेंट्स सगळी बरोबर घेऊन जायची असतात, ओरिजिनल कॉपी. स्टेशनला उतरल्यानंतर त्यांना रिपोर्ट करायचा असतो. पहिल्यांदा तुमची डॉक्युमेंट्स ते बघणार. ज्यांची डॉक्युमेंट्स कंप्लीट आहेत त्यांनाच सांगणार आता गाडीत जाऊन बसा बाहेर. बाकीच्यांना तिथं सांगणार जा उलट्या गाडीने घरी जा. डॉक्युमेंट कंप्लीट नसतील तर पुढं तुम्हाला सेंटरवर पण नेलं जात नाही. त्याच्यानंतर तुम्ही सेंटरवर गेल्यावर तुम्ही त्यांच्या ऑब्झर्वेशनमध्ये असता. 5 दिवस तुम्ही त्यांच्या ऑब्झर्वेशनमध्ये असता. त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन किती आहे, त्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह अप्रोच, तो नेतृत्व गुण किती आहेत, बाकीचे जे तुमचे टीममेट्स आहेत, सहकारी आहेत, हे तुमच्यावर किती डिपेंड राहायला सिद्ध झालेले आहेत, ह्या आणि ह्यासारख्या असंख्य गोष्टी, सायकोमेट्रिक अनालिसिस, ह्या सगळ्या गोष्टी. यानंतर शेवटचा टप्पा असतो पर्सनल इंटरव्ह्यू. हा सगळा प्रकार त्याच्यात येतो. आता शारीरिक तंदुरुस्ती आवश्यक आहे का? उत्तर आहे प्रश्नच नाही. त्यासाठी साधारणतः रोज पळायची प्रॅक्टिस वगैरे जे रेग्युलर व्यायाम आहेत हे तर आवश्यक आहेत. आणि त्यानंतर तुम्ही युट्यूबला जर बघितलं तर त्यांचे ऑब्स्टॅकल्स असतात. तर त्या ऑब्स्टॅकल्स त्याची पण प्रॅक्टिस तुम्ही करून ठेवा. पण एकदम तुम्ही जर काही ठिकाणी असतात की SSB साठी क्लासेस लावले जातात, तर तसं असेल तर त्यातली एक समस्या ही असते की तुम्ही जर ही सगळी तयारी करून गेला असाल तर ते लोक पण एक्सपर्ट असतात. ते कदाचित तुम्हाला स्पॉट आउट करू शकतात की तुम्ही कुठं क्लास लावला होता का, याच्यासाठी काही केलेलं आहे का. आणि म्हणून एक सल्ला देतो की ह्याची प्रॅक्टिस, कारण तुमचं जे नॅचरल रिप्रेझेंटेशन आहे ते तिथं अपेक्षित आहे. ऑलराईट. तर हे झालं. आपण साधारणतः बघितलं की ह्या परीक्षेचं स्वरूप काय. शिक्षणासाठी सांगतो की जर तुम्ही आत्ताच 10वीत असाल किंवा 10वीची परीक्षा दिली असेल तर माझ्या एकंदर सगळ्या ह्या विवेचनावरून तुमच्या लक्षात आलं असेल की सायन्स हे अतिशय महत्वाचं. त्यामुळे 10वी नंतर सायन्स स्ट्रीमला जाण्याचा प्रयत्न हा जास्तीत जास्त करा. शक्यतोवर जर तुम्हाला डिफेन्स लाईनला जायचं असेल तर डिप्लोमा लाईनला जाऊ नका. थोडंसं रिस्की. त्यापेक्षा 12+ जे 10+2+3 or 4 जो काही असेल पुढचा ऑप्शन, हा ऑप्शन सगळ्यात चांगला आहे. त्यामुळे तुम्ही जर शक्य असेल तर 11वी-12वी सायन्समधून करा. ही सायन्समधून करताना PCMB म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स असं कॉम्बिनेशन घ्या.
मॅथ्स कृपया ऑप्शनला टाकू नका आणि बायोलॉजी पण टाकायचं नाही. हे चारही सब्जेक्ट घ्यायचे आणि मग ग्रॅज्युएशन करायचं. हे करताना एनसीसी जॉईन केलेली असणार आहे तुम्ही. शक्य असेल तर सी सर्टिफिकेट जर तुमचं असेल तर सगळ्यात उत्तम. पण हा जो कॅम्पिंग एक्सपिरियन्स आहे, हा सगळा हे सगळं अनुभव घेण्यासाठी. कारण ह्या सगळ्याचा उपयोग कुठं होतो तर SSB इंटरव्ह्यूला ह्या सगळ्याचा उपयोग होतो. आपण आता या सगळ्यानंतर महत्वाचा मुद्दा हातात घेणार आहे, तो म्हणजे आपण डिफेन्स सर्व्हिस मध्ये का जायचं. उत्तर आहे ही आपली भारताची आणि त्यातही महाराष्ट्राची ही मोठी परंपरा आहे की संरक्षण दलामध्ये आपले लोक खूप मोठ्या प्रमाणात असतात. खूप कमी जणांना माहिती असेल आणि तुम्ही इतिहासाचा अभ्यास केल्यावर मात्र माहिती होईल की प्राचीन काळापासून महाराष्ट्राचा खूप मोठा हात हा देशाच्या जडणघडणीमध्ये आहे प्रत्येक प्रकारे. अगदी एक उदाहरण द्यायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे साम्राज्य निर्माण केलं, सुरुवातीचं छोटं राज्य, नंतर त्याचा झालेला वटवृक्ष साम्राज्याचा, ह्याच्या आधी किती वेळेला ही गोष्ट झालेली आहे. त्याचं उत्तर आहे ह्याच्या आधी 2 वेळा झाल्याची नोंद आहे. ते म्हणजे राष्ट्रकूट नावाचे राजे होते, ह्यांचंही बलाढ्य साम्राज्य महाराष्ट्रातूनच होतं. सोलापूर जिल्ह्यामध्ये मालखेड नावाची जागा आहे, इथं त्यांची राजधानी होती आणि राष्ट्रकूटांचंही राज्य भारताच्या बऱ्याच मोठ्या भूभागावरती होतं. त्याच्या आधी सातवाहन ह्या राजांचंही मोठ्याच्या मोठं राज्य भारताच्या प्रचंड मोठ्या भूभागावर होतं. प्रामुख्याने त्यांची राजधानी ही पैठण या ठिकाणी होती. प्रतिष्ठान असं त्या राजधानीचं नाव आहे. म्हणजे 2 सहस्त्र वर्षापासून महाराष्ट्राचा हा मोठा इतिहास येतो की आपण देशाला संरक्षण पुरवलेलं आहे. आणि मग आपल्याला माहितीच आहे ती जी प्रसिद्ध पानिपतची जी लढाई म्हणतो आपण, ही हरियाणामध्ये झालेली. तुम्ही ठिकाण शोधून बघा पानिपत नकाशात, हे हरियाणात आहे. पण हे पहिलं युद्ध नाही जे मराठे तिथे जाऊन हारले. युद्ध नाही, लढाई. सातवाहन राजे पण हरियाणात जाऊनच हरलेले होते. त्यावेळेला कुशाण नावाचे आक्रमक होते, त्यांच्याशी ते हरले होते. पण इतिहासातले हे दाखले आहेत. आणि मग लक्षात येतं की राष्ट्राचं संरक्षण हे आपलं काम आहे. राष्ट्राला सैन्य दल हे स्वतःच हवे असतं. भाडोत्री सैनिक हे आपल्याला यश देत नाहीत आणि त्यामुळं आपलं स्वतःचं सैन्य दल हे असणं आवश्यक आहे. देशभक्तीपर कार्य इथं जाऊन आपलं होतच आहे. परंतु स्वतःचं कल्याण होतं का? उत्तर आहे हो. आमच्या बरोबर काही सैन्य दलातले अधिकारी असतात, त्यांनी काही चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या. त्यातली पहिली गोष्ट ती म्हणजे तुम्ही किती वेळा हेलिकॉप्टरमध्ये बसलाय, विमानात बसलाय. तुम्ही एकदा ह्या ट्रेनिंगमध्ये गेलात की हेलिकॉप्टर किंवा अशा गोष्टी वापरणं हे नित्याचं आहे. आपल्या स्वतःच्या लाईफमध्ये ह्या गोष्टी होतात. पॅराशूटमधून उडी मारायची मजा ही आमच्यासाठी मजा असेल, पण डिफेन्स सर्व्हिसमध्ये गेल्यानंतर हे प्रशिक्षणाचा तुमचा एक भाग असतो. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी विचार करायच्या की आपलं स्वतःचं लाईफ काय होणार आहे. ह्याच्यानंतर जरी पगार थोडासा कमी असला तरी इतर बेनिफिट एवढे असतात की हा पगार किंवा हे जे एकूण उत्पन्न जर विचारात घेतलं तर हे अतिशय चांगलं असतं. बऱ्याच जणांना भीती असते की सैन्य दलात गेल्यानंतर आपल्याला लढाईमध्ये मृत्यू आला तर. त्याचं उत्तर एवढंच सैन्य दलातले लोक देतात, ते म्हणजे असं असतं की तुम्ही भारतात दरवर्षी रस्त्यावरती अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या शोधून बघा आणि मग सैन्य दलातली संख्या बरोबर तुलना करा. लक्षात येईल की रस्त्यावरच्या अपघातात मृत्यू पावणाऱ्यांचं प्रमाण खूप जास्ती आहे. मग तुम्ही रस्त्यावर प्रवास करायचा सोडणार का? मग तसाच प्रकार आहे की डिफेन्समध्ये गेल्यानंतर ह्या गोष्टी अनिवार्य आहेत. तर या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर लक्षात येईल की आपल्याला देशकार्यासाठी, राष्ट्रकार्यासाठी म्हणून आपल्याला या संरक्षण दलात जायचंय. आपल्याला अधिकारी म्हणून जर जाता आलं तर उत्तम आहे. ह्या ज्या परीक्षा मी सांगितलेल्या आहेत यामुळे तुम्ही डायरेक्ट अधिकारी म्हणून या ठिकाणी जाणार आहात आणि आपल्या सगळ्यांना हे करिअर स्वीकारण्यासाठी मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.